बॅक टू मृणाल रेसिपीज. परत एकदा मी आज घेऊन आली आहे तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी. आणि आज जी रेसिपी आपण बनवणार आहोत ती खूप कमी इन्ग्रेडियंट्समध्ये बनते, इझी टू कुक आहे. आपण फक्त चपाती, शेजवान चटणी आणि चीज यूज करणार आहोत. तर इथे सगळ्यात आधी आहे ना, आपण चपाती घेतलेल्या आहेत. जर कधी कधी आपली चपातीसुद्धा राहतात बनवलेल्या, शिल्लक राहतात, त्या आपण त्याचीसुद्धा बनवू शकतो. सगळ्यात आधी आपण काय करणार आहोत, आपण पॅन गरम करायला ठेवायचं आहे. पॅन थोडा गरम होऊन द्यायचा आहे, जेणेकरून आपली चपाती जी आहे ती प्रॉपरली पहिली सगळ्यात आधी सेट होईल, थोडी क्रिस्पी होईल खालून. त्यानंतर आपण सगळ्यात आधी ना इथे शेजवान चटणी ॲड करणार आहे. शेजवान चटणी तुम्ही तुमच्या अंदाजानुसार टाकू शकता. तुम्हाला जास्त हवी असेल तर जास्त ॲड करू शकता, कमी हवी असेल तर कमी. आणि तुम्ही प्रॉपरली मिक्स करून घेऊ शकता. सगळ्या साईडला इक्वली आपण लावून घेणार आहोत. ही रेसिपी सगळ्यात इझी रेसिपी आहे आणि मेन म्हणजे आपण ह्याच्यामध्ये मैदा यूज केलेला नाही आहे, त्यामुळे एक हेल्दी रेसिपी आहे, काहीतरी वेगळी आणि काहीतरी युनिक आहे. तर इथे आपण आहे ना सगळ्यात आधी शेजवान चटणी लावून घेतलेली आहे. तर त्याच्यावरती आपण नेक्स्ट ॲड करणार आहोत तर आपल्या सगळ्यांचं फेवरेट आहे, ते म्हणजे चीज. तर इथे तुम्ही कोणत्याही प्रकारचं चीज यूज करू शकता. माझ्याकडे स्लाइस चीज अवेलेबल होतं, म्हणून मी त्याला कट करून थोडे थोडे पीसेसमध्ये ॲड करून घेतलेलं आहे सगळ्या साईडने. सो तुम्हीसुद्धा तसंच ॲड करून घेऊ शकता, किंवा डायरेक्ट तुम्ही चीज स्लाईस ॲड करू शकता त्याच्यामध्ये, किंवा क्यूबवालं चीज असतं ते सुद्धा तुम्ही ॲड करू शकता. आता आपण चीज ॲड करून सगळ्या साईडला इक्वली ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर परत आपण थोड्या वेळानंतर गॅस आपला थोडा फास्ट करायचा आहे, कारण आपलं चीज मेल्ट झालं पाहिजे. तर इथं आपलं चीज जे आहे ते मेल्ट झालेलं आहे. तर आपण ह्याचा रोल बनवून घ्यायचा आहे. आता रोल बनवून झाल्यानंतर तुम्ही रोल असा डायरेक्टसुद्धा खाऊ शकता, किंवा तुम्हाला छोटे छोटे पीसमध्ये कट करून घ्यायचं आहे तर तुम्ही कटसुद्धा करू शकता. तर इथे ऑलमोस्ट आपला रोल जो आहे तो रेडी झालेला आहे. तर आता मी ना एका प्लेटमध्ये काढून घेते. तुम्ही बघू शकता की चीज किती छान मेल्ट झालेला आहे. त्यानंतर आपण इकडे आहे ना, मी कटरनी कट करून घेतलेला आहे, पिझ्झा कटरनी, कारण की मला कट केलेले बाईट्स जास्त आवडतात डायरेक्ट रोलपेक्षा, त्यासाठी. आणि इथे छोटे छोटे बाईट्स आपण कट करून घेणार आहोत आपले रोल्सचे. कट करून झाल्यावर मी तुम्हाला दाखवेन की किती चीझी असं ते दिसतं, आणि खूप टेस्टला पण खूप छान लागतं. सो तुम्हाला जर इन्स्टंट काहीतरी बनवून खायचं असेल तर ही रेसिपी खूप इझी आहे, आणि इझिली सगळ्या गोष्टी अवेलेबल तर असतातच घरी, की कमी इन्ग्रेडियंट्समध्ये आपण हे बनवलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता आता की आपला रोल जो आहे तो किती चीझी असा झालेला आहे. सो तुम्हीसुद्धा नक्की घरी ट्राय करा. अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय रेसिपी.